लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा, रक्षाबंधनाच्या निमित्त 2 हप्ते मिळावेत या प्रकारची मागणी सर्व लाडक्या बहिणींची आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही शासनाने KYC पोर्टल चालू केलेलं नाही। आता त्या पोर्टलच्या संदर्भात लवकरात लवकर काहीतरी तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे, कारण की पोर्टल महत्त्वाचं आहे। KYC मुळे प्रचंड लाडक्या बहिणींना लाभ मिळत नाही, कारण त्यांना KYC करता आलेली नाही। शासनाने सांगितलं की फेरतपासणीसाठी आम्ही लवकर कारवाई करणार आहोत, अजूनही झालेलं नाही तर तेही करणं अत्यंत गरजेचं आहे। रक्षाबंधनानिमित्त या मुद्द्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे। येऊयात आपल्या मुख्य मुद्द्याकडे। बघा, रक्षाबंधनानिमित्त 2 महिन्याचे हप्ते एकत्रित द्यावेत, एकत्रित लाभ द्यावा अशा प्रकारची मागणी आता जवळपास सर्व लाडक्या बहिणींची आहे की, आणि जर दिले तर फारच चांगलं होणार आहे। आणि त्यामुळेच आपण हा मुद्दा लावतो आहोत। आज पाहिला आपण, आज आहे 8 ऑगस्ट आणि 8 ऑगस्ट म्हटल्याच्या नंतर आज तुम्हाला माहिती आहे शनिवार, आणि शनिवारी पण GR येऊ शकतो बरं का। असं नाही की शनिवारी GR येतच नसतो, शनिवारी पण GR येऊ शकतो। पण जर आज GR नाही आला तर उद्या 9 तारीख, आणि मग ज्याप्रमाणे आपलं नेहमीप्रमाणे जो GR येतो 11 तारखेच्या दरम्यान, आणि कधी कधी जर आपण बोललो नाही तर मग तो कधी पण जातो, पण तसं होणार नाही। यावेळेस लवकर GR यावा आणि 2 हप्ते शासनाने एकत्रित द्यावे अशा प्रकारची जी मागणी आहे आपली आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की जो गॅप आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा, म्हणजे या चालू महिन्याचा मागचा महिना पेंडिंग, तर तो गॅप पण शासनाला भरता येईल। रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणींना जे वाढ करण्याचं आश्वासन दिलं होतं 2100 रुपये, तर त्यामध्ये पण जे आहे वाढ जर नाही आता सध्या लगेच रक्षाबंधनाला करता येईल, तर रक्षाबंधनाला गिफ्ट म्हणून किमान 2 हप्त्याचा लाभ एकत्रित 3000 रुपये तरी शासन देऊ शकतं। अशा प्रकारे काहीतरी हालचाल जर केली तर माझ्या मते हेच लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट ठरेल, कारण की लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या वेगळे हप्ते नाहीत मागायला, एक्स्ट्रा हप्ते अजिबात नाही मागायला, म्हणजे की पुढच्या महिन्याचा द्या आम्हाला, ऑगस्टच्या नंतर सप्टेंबरचा द्या असं नाही, सप्टेंबरचा सप्टेंबरमध्ये, पण तरी देखील जो त्यांचा लाभ पेंडिंग आहे तर तो तरी किमान शासनाने द्यायला पाहिजे। आणि कशासाठी मी परत सांगतोय की रक्षाबंधन जवळ आलेलं आहे 28 ऑगस्टला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाढ अजून केलेली नाही आहे। त्यामुळे असं तरी या अनुषंगाने तरी लाडक्या बहिणींना एक संधी आहे शासनाकडे की बाबा लाडक्या बहिणींना आपण या अनुषंगाने जे आहे खुश करू शकतो, त्यांना ते तेवढं तरी आपण किमान गिफ्ट देऊ शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही, म्हणजे 2 हप्ते एकत्रित देण्याचं। आणि जे महत्त्वाचं जे गिफ्ट आहे ते म्हणजे बघा, बऱ्याचशा लाडक्या बहिणींना याच्यामुळे त्यांना लाभच मिळत नाही, ते म्हणजे हे KYC पोर्टल चालू करणे। खूप मोठ्या लाडक्या बहिणी लाभापासून वंचित आहेत, त्यावर पण जरा थोडं लक्ष द्यायला पाहिजे। आणि असं नाही व्हायला पाहिजे की जेव्हा वाटेल तेव्हाच आम्ही चालू करणार, ही मनमानी नसायला पाहिजे। बघा, 2 महिन्याचा लाभ एकत्रित द्यायला पाहिजे अशा प्रकारची मागणी जोपर्यंत GR येत नाही आणि जोपर्यंत 28 ऑगस्ट आपली तारीख पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण करत राहणार आहोत। यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे का, कारण आपण जर ती मागणीच मांडली नाही तर मग शासन त्या गोष्टीला तेवढं मनावर घेणार नाही, त्यामुळे त्या गोष्टी मांडणं लागतील। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो पेंडिंग आहे, ऑब्वियसली तुम्हाला सर्वांना माहिती आहे। जुलै महिन्याचा एक हप्ता पेंडिंग आहे, चालू महिन्याचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता पण आपला मिळणं बाकी आहे। तर हे दोन्ही हप्ते एकत्रित द्यावेत, एकत्रित म्हणजे 3000 रुपये। बरेचशा लाभार्थ्यांना वाटतं मागचे हप्ते मिळणार का, तर मागचा कुणालाही हप्ता मिळणार नाही। मग एकही हप्ता जर तुमचा पेंडिंग असेल तर तोही मिळणार नाही। तुमचा मार्चपासून असो, जुलैपासून असो, जूनपासून असो, कधीपासून पण जर लाभ थांबला असेल मागचा तर तो हप्ता मिळत नाही। लाभ चालू झाला, तुमचं नाव यादीमध्ये अपडेट झालं पात्र यादीमध्ये, तर तुम्हाला तेव्हापासून तो हप्ता मिळेल, म्हणजे जेव्हा तुम्हाला हप्ता मिळेल तर त्याच महिन्यापासून तुम्हाला सुरुवात होईल। म्हणजे समजा उदाहरणासाठी एखाद्या लाडक्या बहिणीचं नाव अपडेट झालं आहे जुलैच्या 25व्या हप्त्यामध्ये, तर 25वा हप्ता त्यांना मिळेल, पण मागचा जूनचा हप्ता 24वा हप्ता नाही मिळणार, आणि असं कुणालाही मिळत नाही सध्या। त्यामुळे कोणी सांगत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा। पण असो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, 2 हप्ते एकत्रित 3000 रुपये लाभ शासनाने द्यावा, कारण की सध्या शासन वाढ करण्याच्या मानसिकतेत मला तरी नाही वाटत आहे म्हणून। आणि त्यामुळे एकंदरीत लाडक्या बहिणींना आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने शासनाने ही योजना राबवलेली आहे। जर अपात्रतेचा मुद्दा सोडला तर आणि KYC पोर्टलचा जर मुद्दा सोडला तर चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे। पण अपात्रतेचा नंबर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपात्र केलेला आहे, तो मुद्दा थोडासा मनाला न पटणार आहे, आणि जे आहे ते स्पष्ट मी सांगतो नेहमीप्रमाणे। बाकी ही योजना खूप चांगली आहे, शासन या योजनेच्या माध्यमातून चांगलं काम करीत आहे। पण मात्र KYC पोर्टल एकदा चालू करावं, आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना पण पात्र जे आहे फॉर्म भरण्याची संधी शासनाने एकदा उपलब्ध करून द्यावी। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।